दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी आले आहेत मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि मराठी दूरदर्शन किंवा इतर चित्रवाहिन्यांवरच्या मालिकांमधल्या प्रसिद्ध बोलक्या चेहऱ्याच्या मनस्वी अभिनेत्री नीना कुलकर्णी. नीनाजी, तुमचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू. या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये मराठी रसिकांच्या मनामध्ये तुमचं नाव ऐकलं किंवा तुम्हाला बघितलं तर एक अतिशय बोलक्या चेहऱ्याची मनस्वी अभिनेत्री असं एक चित्र दडलेलं आहे आणि ते मनापासून सगळ्यांना वाटतं आहे, त्यात काही खोटं नाही आहे. आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये या तुमच्या गेल्या 20-25 वर्षातल्या अभिनय क्षेत्रातल्या अनुभवाविषयी, तुमच्या विचाराविषयी थोडंसं जितकं जमेल तितकं जाणून घ्यायचं आहे. जरूर. सुरुवात तुमच्या पुण्याच्या कारकिर्दीपासून करूयात किंवा आपण असं म्हणूयात की ज्या काळात तुम्ही नाटकात प्रवेश केलात नीना जोशी असताना, त्या काळाविषयी काय सांगाल? माझा जन्म पुण्याचा आहे फक्त, बाकी माझं शिक्षण किंवा माझं राहणं मुंबईतलंच आहे. आणि आमच्या ज्या मकरंद सहनिवास, माहीमच्या मकरंद सहनिवासमध्ये मी आज राहते तिथेच मी लहानाची मोठी झाली. मी 9 वर्षाची असताना तिथे आले आणि आमच्या शेजारी विमलताई राऊत राहायच्या, ज्या नाटकातनं कामं करायच्या, ज्यांना मी खरं गुरुस्थानी मानते पहिली. कारण आमच्या कॉलनीतला जो वर्षोत्सव व्हायचा तिथे त्या नाटकं बसवायच्या. आणि गंमत म्हणून आम्ही जी काय 4-5 मुलं, नुकतीच कॉलनी अशी वर येत होती, एक एक बिल्डिंग्स बनत होत्या आणि त्या एकांकिका बसवायच्या. आधी एकांकिका, त्याच्यानंतर मग 3 अंकी नाटक. आणि मला आठवतं माझं पहिलं म्हणजे अगदी सुरुवातीचं काम 9 वर्षाची असताना मी पु ल देशपांडेंचं जे वयम मोठम खुटम नावाची एकांकिका आहे ते माझं पहिलं नाटक, पहिलं पाऊल माझं रंगभूमीवरचं. काय वाटलं त्याच्यानंतर, आठवतंय की नाटक या प्रकाराबद्दल? एक तर मी आजीबाईचा रोल करत होते त्याच्यामध्ये, ते इट्स स्टक थ्रू आउट माय लाईफ. बरीच वर्ष मी वयाने खूप मोठ्या, आता जरा माझ्या वयाच्या लोकांचं मी काम करायला लागलेली आहे. आपण जाणतेपणाविषयीच्या अनुभवाविषयी बोलू, गुंतता हृदयाविषयी बोलू. हां, तर त्याच्यानंतर मला एक आठवत आहे की नक्की मला आवडलं जे काही मला झालं तिथे, किंवा त्याच्यानंतरचं कौतुक म्हणा, किंवा मला असं वाटलं की मला छान वाटलं, एक वेगळं काहीतरी. मग मी विसरून गेले, कारण आमच्या घरचं वातावरणच तसं नव्हतं. आईवडील डॉक्टर, फक्त वर्षातनं एकदा त्या वर्षोत्सवात आम्ही एक नाटकातनं काम करायचं, पण त्याच मी थांबायचे मला वाटतं. आणि विमलतेनं माझ्याबद्दल खूपच अपेक्षा होत्या, त्या सगळ्यांच्यात त्यांना वाटलं की. तर ज्या वेळेला चांदणे शिंपे हे नाटक होत होतं तिथे मी पहिल्यांदा रिप्लेसमेंट म्हणून काम केलं. प्रमिलचा छोटासा रोल होता आणि विमलताईंनी मला तिकडे घेऊन गेले. आणि म्हणजे घरचंच सगळं, त्या आमच्या शेजारी असायच्या, आमच्या शेजारी राहायच्या आणि खूपच प्रेमळ, आणि म्हणजे काही प्रश्नच नव्हता. विमलताईंच्या बरोबर जाते नीना म्हटल्यानंतर काही घडणं काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी त्याचे काहीतरी 20 प्रयोग केले आणि विसरून गेले परत. त्यानंतर माझं पहिलं पदार्पण रंगभूमीवरचं म्हणजे ऑफिशियल म्हणता येईल, गुंतता हृदय. हे त्याचंसुद्धा असं झालं की काशीनाथ घाणेकर हे माझ्या आईवडिलांचे दोस्त, आणि त्यांनी मला मानसकन्या मानलं होतं आणि त्यांच्या मुलीचा रोल होता गुंततामध्ये. आणि त्यांनी विचारलं की करशील का. तेव्हा माझी SSCची परीक्षा चालू होती. SSCची परीक्षा संपल्यानंतर मी त्या नाटकात काम केलं, ते BAची परीक्षा देईपर्यंत, म्हणजे 4 वर्ष मी त्या नाटकात काम केलं. त्या काळात आजूबाजूच्या कुठल्या, काशीनाथ घाणेकरांचा उल्लेख तुम्ही केलात, पण त्या काळात कुठल्या अभिनेत्रींचा एक इम्पॅक्ट, प्रभाव तुमच्या मनावर होता असं वाटतं तुम्हाला? खरंच नाही, कोणाचंच नाही. कारण मी नाटकं बघायचंच नाही, म्हणजे अशी पद्धतच नव्हती की जाऊन नाटक बघणं किंवा त्याच्याविषयी चर्चा होणं. आमच्या घरचं वातावरण तसं, आईबाबा डॉक्टर असल्यामुळे. बरं, त्याच्यातून आणखीन एक गोष्ट की मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड. आताची बरीच मुलं कॉन्व्हेंट, म्हणजे सगळीच मुलं कॉन्व्हेंट एज्युकेटेडच असतात किंवा इंग्लिश मिडियममध्येच असतात. पण इंग्लिश मिडियम म्हणजे ते तरी बरं, त्याच्यात तुमचं मराठी जरा बरं असतं. कॉन्व्हेंट एज्युकेटेड म्हटल्यानंतर पूर्णपणे इंग्रजी माध्यमाशी तुमचा संबंध असतो. आणि माझं मराठी जर चांगलं असेल, बरं असेल आज, तर त्याचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन. कारण मला वाचनाची भयंकर आवड, आणि मी इंग्लिश पुस्तकं वाचायची आणि माझे बाबा मला सांगायचे की नाही, 2 इंग्लिश पुस्तकांच्या नंतर 1 मराठी पुस्तक तू वाचलंच पाहिजे. त्याच्यामुळे वाचनाचा माझ्यावरती खूपच म्हणजे प्रभाव पडला. थिएटर किंवा रंगभूमी ही एक अतिशय गंभीरपणे बघण्याची गोष्ट आहे. हो. आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन, शिस्त ही लागतेच. या गोष्टीची जाणीव नक्की कोणामुळे झाली? मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये, एल्फिन्स्टन कॉलेजमधनं मी पदवीधर झाले फ्रेंच भाषेतली. मी म्हटलं तसं गुंतता केल्यानंतर मग एक ते आपलं चालू होतं बाजूला, बाकी इतर माझ्या आयुष्याशी नाटकाचा काही संबंध नव्हता. मी मॉडेलिंग केलं,
रॅम्प शोज केले, म्हणजे पूर्ण पाश्चात्य ह्याच्यातून जात होते मी. आणि मला माझी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये रत्ना पाठक शहा, जी आता नसीरची बायको आहे, तिच्याशी आणि सुनील शानबागशी गाठ पडली आणि त्यांच्या थ्रू माझी पंडित सत्यदेव दुबेंशी ओळख झाली. आणि मला असं वाटतं अभिनयाचा पहिला जो पायंडा असतो तो तिथे घडला माझ्या बाबतीत. कारण मला दुबे भेटले आणि मी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले हिंदी थिएटरमध्ये. आणि 7-8 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं, म्हणजे त्यांच्या हाताखाली काम केलं. एक 7-8 प्रोडक्शन्स केली मी आणि त्यांना मी गुरुस्थानी मानते. आणि मला वाटतं ते माझं पहिलं पाऊल होतं की नाही, मला अभिनयच करायचा आहे. आणि अभिनय ही केवळ नुसती आपली गंमत म्हणून करायची गोष्ट नाही आहे. तर द सिरियसनेस ऑफ थिएटर आय थिंक तिकडे आलं. नीनाजी, सत्यदेव दुबे हे एक स्वतः झपाटलेलं रंगभूमीच्या मुळे असं एक व्यक्तिमत्व, एक वादळ आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बदल झाले आणि नंतरच्या अभिनयावरही जो काही त्याचा प्रभाव होता, याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊया, आज आपल्याशी बोलण्यासाठी, मनमोकळेपणे बोलण्यासाठी आलेल्या आहेत मराठी रंगभूमीवरच्या चित्रपटामधल्या आणि मालिकांमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी. नीनाजी, पुन्हा एकदा आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपण सत्यदेव दुबे यांचा तुमच्या थिएटरच्या आयुष्यामध्ये झालेला प्रवेश एक गुरु म्हणून किंवा त्या काळचे मार्गदर्शक म्हणून इथपर्यंत आपण आलेलो होतो. एक तर दुबेची नाटकं कोणीही बघत नाही. म्हणजे मी अक्षरशः 2 प्रेक्षकांच्या समोर काम केलेलं आहे. कधी कधी एकच माणूस छबिलदासमध्ये आलेला आहे आणि दुबेंनी सांगितलं की नाही, पण आपण करायचं, तो एक आपको देखना है, जी हमें देखना है, चला. त्याच्यामध्ये तुम्हाला पटतं म्हणून नाटक करायचं. जर तुम्ही कन्व्हिन्स असाल तर यू कॅन गिव्ह अ गुड परफॉर्मन्स. मला वाटतं हा पहिला धडा मला सत्यदेव दुबेंनी दिला आणि तो आजतागायत मला तो अतिशय म्हणजे जवळचा वाटतो. कारण नाटकाच्या बाबतीत किमान पक्षी मी तडजोड करू शकत नाही. मला ते पटलं. ते बरोबर असतं की नाही हा प्रश्न नसतो, पण मला ते पटायला हवं. मला त्याची संवेदना कळायला हवी, तरच मी ते नाटक करू शकते. दुबेंच्या काळात, सुरुवातीच्या काळात त्यांची कुठली नाटकं केली? सगळ्यात आधी केलं सम्मोक्षे संन्यास्तक, म्हणजे परत अत्यंत प्रक्षोभक असा विषय होता. आम्हाला काही कळत नव्हतं ओकाठो, पण आम्ही आपले करत होतो. त्याच्यानंतर अबे बेवकूफ, मग अरे मायावी सरोवर शंकर शेषांचं, आधे अधुरे, जे माझं खूप खूप मोहन राकेश खूप लाडकं नाटक आहे. त्याच्यानंतर आह केलं, म्हणजे अशी पाखरे तिचं हिंदी व्हर्जन. आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर मी त्यांच्याबरोबर एज्युकेटिंग रीटा नावाचं एक नाटक केलं, जे माझ्या कारकिर्दीतलं माझ्या मते सर्वोत्कृष्ट नाटक आहे. त्या नाटकाचा विषयही फार गोड आहे. एक नाटक शिकणारी मुलगी आणि इंग्लिश मधलं मुख्य म्हणजे ते नाटक पिग्मॅलियनच्या खूप जवळपास जाणारं नाटक आहे ते. विली रसेलनी लिहिलंय. मराठी थिएटरमध्ये काम करताना आणि इंग्लिश थिएटरमध्ये काम करताना भाषेचा प्रॉब्लेम तुमच्याकरता कधीच नव्हता? नाही, पण असं मला वाटायचं की नाही, आपल्याला तर काही इंग्रजी नाटकात, म्हणजे आय थिंक इन इंग्लिश, असं माझं मत आहे. माझी खिचडी आहे डोक्यामध्ये. मी मराठी नाटकातनं लोकांना शंकाही येणार नाही की मला म्हणजे ही दुसऱ्या कुठल्या भाषा बोलत असेल, किंवा इंग्रजीमध्येही तसं वाटेल इतपत मी मेहनत घेते. हे सगळं मेहनतीचं फळ आहे. मला नाही वाटत की ते उपजत थोडंफार असतं, पण त्याची तुम्ही ढोर मेहनत करणं हे मला वाटतं दुबेने मला शिकवलं. दुबेंच्या आणखी इतर ज्या काही शिकवणी आहेत त्याच्याविषयी काय सांगाल? उच्चार असेल किंवा मेमरी, हाडाचा मास्तर आहे. काही म्हणजे तो अगदी तुम्ही ऍक्टर आहात की नाही हा भाग नाही आहे, तो तुम्हाला ऍक्टर बनवणार. किमान पक्षी तुम्ही जे बोलणार आहात स्टेजवर ते शेवटच्या रांगेतल्या माणसाला ऐकू जाईल. तुमचं फुटवर्क कधीही वेडं वाकडं होणार नाही याची खबरदारी दुबे, बेसिक्स ऑफ थिएटर माझ्या मते दुबे अप्रतिम शिकवतो. लग्न केलं नाही किंवा त्या भानगडीतच पडला नाही, पण तुमच्या आयुष्यात आजवर एकही पुरुष आला नाही, एकदा साधना, माझ्या मनमोकळेपणाचा गैरफायदा घेतेस. शरीर सुखाचं काय हा प्रश्न होतो. ऐकूनच जा. आयुष्यातला तो एक कप्पा मी बंद करून टाकलाय. ती गोष्ट आपल्यासाठी नाही. माझे आनंद वेगळे, माझं सुख वेगळं. येस, त्या अर्थानं आजवर एकही पुरुष माझ्या आयुष्यात आलेला नाही. तुमचा एक फार मोठा गुण किंवा वैशिष्ट्य मला असं वाटतं की तुम्ही
तुमचं स्विच ऑन आणि स्विच ऑफ फार पॉवरफुल आहे. म्हणजे एखाद्या विषयातनं दुसऱ्या विषयात जाणं किंवा एखाद्या विषयातलं कॉन्सन्ट्रेशन, तर याचा कुठे या मागच्या ट्रेनिंग शिकवायची संबंध त्याचं आहे का? ट्रेनिंगला मी परत मला अनेक गुरु आहेत, त्यांच्यापैकी एक फार महत्त्वाच्या गुरु विजयाबाई, त्यांना मी देईन श्रेय. विजयाबाईंकडे मी बरीच नंतर गेले, म्हणजे दुबेकडे मी काम करत असताना हमीदाबाईची कोठी या नाटकासाठी ऑडिशन्स होते आणि मला बोलवलं गेलं बऱ्याच मुलींच्या बरोबर, आणि बाईंनी माझी ऑडिशन घेतली आणि तिथून माझी बाईंबरोबर एक अशी म्हणजे वाटचाल सुरू झाली, जी जवळजवळ एक तप चालली 12 वर्ष. आणि बाईंनी म्हणजे दुबेकडे जे मी कदाचित म्हणजे मी म्हटलं असं बेसिक्स ऑफ थिएटर मी तिकडे शिकले, पण बाईंनी मला कॅरेक्टरायझेशन डेफिनेटली, जो माझा आज एक जर प्लस पॉईंट कुठला असेल तर तो आहे की मला कॅरेक्टरमध्ये घुसणं त्यातल्या त्यात बरं सोपं जातं. म्हणजे आय कॅन, म्हणजे घुसायला आवडतं की जितकं त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही, आणि ते मला बाईंकडनं मिळाले. एक असं म्हटलं जातं की सुरुवातीच्या काळात कुठल्याही अभिनेत्रीच्या किंवा अभिनयाच्या पहिल्या वाटेवर जे संस्कार होतात ते बरेच दीर्घकाळपर्यंत हो, टिकतात. पण आणि दीर्घकाळ पण ते टिकतात नाही, ते कायम तुमच्या बरोबरच असतात आणि ते कायम तुम्हाला परत परत त्याची उजळणी करावी लागते. मी तरी करते, मला माहित नाही. दुबे काय किंवा विजयाबाई काय, देमसेल्फ दे वर डिफरंट सॉर्ट ऑफ स्कूल्स, त्यांचे थॉट्स कम्प्लिटली. पण माझ्याबरोबर बरेच असे लोक आहेत जे बाई आणि दुबे दोघांच्याकडे म्हणजे इतके विरोधी आहेत ते एकमेकांच्या, आणि त्यांची मतही बरीच तशीच आहेत एकमेकांच्या विरुद्ध अशी. पण समहाव आय थिंक आय कुड गेट द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. त्या काळात कधी बाईंनी मला इमोटिंग किंवा जे असं एक कॅरेक्टरचं जी रियालिटी म्हणजे खरेपण, मला प्रत्येक कॅरेक्टर हे खरं वाटायला पाहिजे तुम्हाला, नाहीतर ते तुम्ही प्रेक्षकांपर्यंत कसं खरेपण त्याचं पोहोचू शकाल. मला जर ते खोटं वाटलं तर मग ते खोटंच सादर होणार. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे खरेपणाची ती मला बाईंनी शिकवली. मला वाटलं बाई मागच्या एका कुठल्या तरी गप्पांमध्ये आपण असं बोलत असताना म्हटलं होता तुम्ही की कुठल्याही कॅरेक्टरचा बिझनेस किंवा कुठल्याही कॅरेक्टरचं ते असणं, ती भूमिका ती असणं, बाईंची म्हणजे दिग्दर्शिका म्हणून त्यांची. फार. पण बाईंच्या किंवा दुबेंच्या संपर्कात याच्या आधी कधी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये किंवा असं कुठे जावं असं वाटलं नाही? नाही ना, म्हणजे मी म्हटलं तसं घरच्यांनी कधी तसं सिरियसली घेतलंच नाही, आणि मी सुद्धा नाही मला वाटतं घेतलं की मी हे करिअर म्हणून किंवा हेच मी करणार. म्हणजे मला करिअर म्हणायला आवडत नाही किंवा व्यवसाय म्हणायला आवडत नाही मी जे करते त्याला, कारण ही एक क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि क्रिएटिव्ह संबंध त्याच्या पाठी क्रिएटिव्हिटी बरीच आहे, आणि तुम्ही त्याचा जर बिझनेस केला तर कुठेतरी, आणि मी त्याच्यातून गेलेली आहे त्या गोष्टीतून की चला मी असे 7-8 सिरियल्स करते, नंतर अक्षरशः तुम्ही पोपटपंचीची व्हायला लागते त्याची सगळ्याची तीच एक्सप्रेशन ते, आणि तुम्हाला असं वाटतं आपण हे काय करतोय. नीनाजी, तुमच्या हमीदाबाई किंवा महासागर या काळातल्या तुमच्या अनुभवापर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर पुढच्या आजपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्याविषयी की जो महत्त्वाचा आणि सध्याचा वर्तमानातला आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत काही क्षणांमध्ये. मी समीरण वाळवेकर आपल्याशी आज दिलखुलास बोलण्यासाठी आले आहेत प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी. नीनाजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण तुमच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलेलो होतो, ज्या काळात व्यावसायिक रंगभूमीवर खरोखरच एका अतिशय बोलक्या आणि एक्सप्रेसिव्ह चेहऱ्याची गरज होती, अशा काळात तुम्ही आलात. त्या काळात कॉम्पिटिशन नव्हती किंवा इतर अभिनेत्री नव्हत्यात असं नाही, पण तुम्ही सुद्धा अतिशय चुजी आणि सिलेक्टिव्ह राहिलात. याच्या मागे काय कारण होतं? राहिले बाबा सिलेक्टिव्ह, कारण मला जसं मी मगाशी म्हटलं तसं की हे माझं करिअर आहे किंवा हे मी हेच फक्त करणार, हे मी फार उशिरा ठरवलं. जवळजवळ 84 साली मला वाटतं अकस्मात नावाचं नाटक म्हणजे केलं, तेव्हा मला असं वाटलं की मुलं झाली होती मला, आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, फक्त मी अभिनय करून बाकीचं सगळं करू शकते. तुम्हाला स्वतःला एक अभिनेत्री म्हणून तुमची जडणघडण, तुमची डेव्हलपमेंट होत असताना स्वतःमधली डेमेरिट्स किंवा मायनस पॉईंट्स काय तसं त्यावेळेला वाटायचं? माहीत नाही मला. एकतर म्हणजे मी रोल करत असताना परिपूर्णपणे त्याच्यात होते, पण त्याच्यासाठी ज्या इतर गोष्टी, एक ॲक्सेप्टन्स लागतो की हो मी अभिनेत्री आहे, जे मी आज म्हणू शकते. तो ॲक्सेप्टन्स मला खूप वर्षानंतर आला. चित्रपट सुद्धा फार मोजके आणि सिलेक्टिव्ह तुम्ही केलेत. एक तर मराठी चित्रपटांमध्ये फार करण्यासारखं तुम्हाला काही मिळालं नाही, याचं कारण काय वाटतं? नाही, मला मिळालं सवत माझी लाडकी, माझाही लाडका चित्रपट आहे आणि अनेक लोकांना आवडलेला चित्रपट आहे. तुम्ही फक्त माझा निर्णय ऐकायचा. तुम्ही बीनाशी लग्न करायचं. पण कायद्याप्रमाणे तर ह्या लग्नामुळे बीनाला प्रतिष्ठा मिळेल आणि ती मला महत्वाची वाटते. हे लग्न व्हावं असा माझा आग्रह आहे, तेव्हा कायद्याचा प्रश्न मिटला. पण म्हणजे हा तुझा निर्णय? अगदी पक्का. डॉक्टर, रिंग सापडली ना तेव्हापासूनच मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आपल्या मुलींचा,
योग काय म्हणतील याचा आणि मुख्यतः बीनाचा. मी काल संध्याकाळी तिला भेटून हे सगळं नीट बोलून आलीये. घरगुती अटी तडजोडी अटी म्हणजे? साध्याच, अगदी साध्या. तिनं लग्न करून इथं तुमच्या बरोबर राहायचं. इतकी वर्ष मी संसार केला, आता माझा निरोप समारंभ करायचा आणि रिटायर करायचं. चित्रपटात मी उशिरा आले कारण मी म्हटलं जसं नाटकात इतकं परिपूर्ण मला खरोखर अप्रतिम रोल्स मिळाले. म्हणजे हमीदाबाईची कोठीमधली भांबावलेली शब्बो, त्याच्यानंतर महासागरमध्ये ती चाळीशी पिचलेली चंपू, त्या ध्यानीमनी अलीकडे केलेलं अतिशय शालन पाठक हा अत्यंत म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेल्या बाईचा रोल होता. किंवा आईचं घरुणाचं अतिशय महत्त्वाकांक्षी बाई, एज्युकेटिंग रीता, मग मध्ये मी महात्मा वर्सेस गांधी केलं कस्तुरबा. आय वॉज सो हॅपी इन थिएटर. आय स्टील आय एम व्हेरी हॅपी इन पण थिएटर. आजकालच्या या त्याच्यामुळे सगळ्या मला कधी गरजच वाटली नाही चित्रपटात यायची. गरज नंतर वाटली की आपल्या स्वतःला एका वेगळ्या कॅनव्हसवर ट्राय करावं, म्हणून मी चित्रपटात आले. माझ्या मागे कशाला आलीस? जा ना त्या प्रदीप बरोबर. खरंच जाऊ? अरे वेडा, किती रे संशय तू. प्रदीप कोण माझा आणि आपल्या मुलींचा तरी कोण रे तो? म्हणजे तुझं आणि प्रदीपचं? अरे मधू, परवाच तो ओळख झाली त्याची आणि माझी बीना आणि दिनेशच्या लग्नात. मध्या, तुझं आणि माझंच फक्त होतं रे, आणि तसंच आज सुद्धा आहे. अरे नवरा बायकोच्या सुखदुःखात एकट्याचा विचार उरतो का? हा, सुखदुःख दोघांची असतात. तुम्हा पुरुषांना नाही कळायचं ते. त्यासाठी स्त्रीचा जन्म घ्यावा लागतो. पुरुषाला मोहाचा शाप तर स्त्रीला मर्यादेचा वर असतो. अरे म्हणून तर 7 जन्मांची नाती अशी टिकून राहतात, हो ना? आय एम सॉरी. आपल्या आजकालच्या सध्याच्या धकाधकीच्या सगळ्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जिथे सिरियल्स आहेत, जिथे डेली सोप्स आहेत आणि जिथे राऊंड द क्लॉक 24 तास काम चालू असतं, रोज एक एक दीड एपिसोड पूर्ण करावं लागतं, अशा धावपळीत जीव रमतो? नाही रमत. म्हणून तर आता मी एक असं म्हणजे मी मध्ये सिरियल्स करत होते आणि मी खूप दुःखी कष्टी झाले होते. मी दुबईकडे गेले. दुबईला म्हटलं मला आवडत नाही मी काय करते ते, मी काय करू. मग बाईंना सुद्धा मी 1-2दा कॉन्टॅक्ट करायचं, म्हणजे असं इतकं झालं, मला खूप त्रास झाला त्याचा. आणि मी आता एक डिसिजन असं घेतलं की मी सगळ्या आत्ताच माझ्याकडे एकही सिरियल नाही आहे. अशाच स्टेजला मी येऊन स्वतःला पोचवलेलं आहे. कारण सिरियल हे अभिनेत्याचं माध्यम नाही असं माझं मत झालेलं आहे. ते टाईम बाउंड असतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे ते इतकं बाल्यावस्थेत आहे की धावपळ, हे दगदग आणि सगळं खूप प्रेशर ॲक्टरवरती येतं. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जितका अनुभव असतो तेच असे ठोकताळे तुम्ही आपले देत राहता. आणि आय डोंट थिंक दॅट इज ॲक्टिंग. त्याच्यामुळे आता मी जी सिरियल करीन ती मला आवडेल तर, आणि मी म्हटलं तसं मला जर मला पसंतीस उतरलं आणि माझ्या टाईम फ्रेममध्ये बसत असेल तरच करणार. पूर्वी कधी काळी दिग्दर्शनातलं सहाय्य सुद्धा तुम्ही केलेलं होतं. हो हो. आणि त्याच्यानंतर इतक्या पेस्तनजी वर्षांनी चित्रपटात. हां, आणि इतक्या वर्षानंतर आता एवढं पुलाखालनं पाणी वाहून गेल्यानंतर आणि एवढा अनुभव घेतल्यानंतर पुढचा प्रश्न अपरिहार्य आहे. हो नाही दिग्दर्शनातलं नाही, काही नाही, करावं बरोबर असं आहे वाटतं समीरण. का? पण काय माहितीये का, काही वर्षांपूर्वी मला असं वाटलं होतं जेव्हा नाटकात काम करत होते आणि मला वाटलं की आता मिळेल अशा झाल्या आपल्याला हव्या तशा संहिता, तेव्हा वाटलं होतं. पण त्याच्यानंतर परत वेगळी माध्यमं मिळाली आणि परत अभिनयाकडे मला, म्हणजे आता मी हिंदी चित्रपटात काम करते. कदाचित ज्यांनी मला नाटकात बघितलंय किंवा जे बघतायत त्यांना वाटतं ही काय असे दुय्यम रोल स्वीकारते. पण चित्रपटात काम करण्याची, हिंदी चित्रपटामध्ये तो तद्दन कमर्शियल याच्यामध्ये काम करण्याची मजाच वेगळी आहे. तिथे मला बऱ्याचशा नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या मी शिकलेले होते नाटकात त्या अंडू कराव्या लागल्या मला. म्हणजे हो, की एक हो. सेन्स ऑफ जो सिरियसनेस असतो तो टाकून थोडासा सेन्स ऑफ ह्युमर त्याच्यामध्ये, की थोडासा ह्या खूप गोष्टी. आणि आय एम स्टील लर्निंग आणि अजून तरी नाही वाटत आहे. या बरोबरच्या Eventually करीन. नवीन यंगर जनरेशन मधल्या ऍक्टर्सना किंवा ऍक्ट्रेसेसना, अभिनेत्रींना बघताना काय मनामध्ये येतं? आजकाल जे अव्हेन्यूज आहेत किंवा खूप काय खूप करतायत? कॉन्फिडन्स आहे त्यांच्यात, जो आमच्यात अजूनही नाही. आत्ता मला या 2-3 वर्षात जरा मी कॉन्फिडन्स झाली, पण नाही तर ह्या मुलींच्यात प्रचंड कॉन्फिडन्स आहे. आत्ता देहभान नाटक जे मी करते त्याच्यामध्ये माझ्याबरोबर 2 मुली काम करतात, स्मिता सरोदे आणि मुक्ता बर्वे. आणि मला इतकं बरं वाटलं त्यांच्याकडे, त्यांची सिन्सिअरिटी, त्यांचं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आमच्या वेळेला आपण जे म्हणतो की आमच्या वेळेला एक असा होता, मला असं वाटतं की अजूनही तो त्या मुलींनी, ह्या मुलींच्यात तरी मला खूप छान वाटला. तो खूप जपलेला आहे, खूप मेहनत घेतात, खूप इंटेन्सिटीने काम करतात. आणि
नाटकाकडे प्रत्येकाने यावं असं मला वाटतं. म्हणजे नाटकाशिवाय पर्याय नाही रे. वेळ कमी आहे, अभिनयाला. वेळ कमी आहे हो. आपल्याकडे. पण मी पुन्हा एकदा आणखीन एक वेगळा प्रश्न विचारतो की आवडते दिग्दर्शक काम केलं असेल त्यांच्याबरोबर तुम्ही किंवा नाही, असे कोण कोण आहेत? असं नाही सांगू शकत. अर्थात दुबे आणि बाई तर झालेच. म्हणजे विजयाबाई तर माझ्या अत्यंत आवडत्या, सर्वात आवडत्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आहेत. आणि चंदू कुलकर्णी बरोबर मला काम करायला खूप आवडतं. ध्यानीमनी नाटक आमचं खूप चाललं होतं. छान त्याचं एक अभिनेत्री झाली नसता तुम्ही तर काय झालं असतं? आई गं. काय वाटतं? बऱ्याच गोष्टी होत्या. आधी मला खूप सुरुवातीला स्पीच थेरपिस्ट व्हायचं होतं. हम्म. त्याच्यानंतर मी फ्रेंच भाषेची पदवीधर आहे, त्याच्यामुळे मला वाटलं होतं की काही नाही, फार हुशार असते, फर्स्ट क्लास मिळाला असतं, JNUला गेले असते, कदाचित इंटरप्रेटर झाले असते. पण नाही, आय वॉन्टेड टू बिकम अन ॲक्ट्रेस. काही पुढचे प्रोजेक्ट्स काही डोक्यात आहेत? नाही, काही तसं करताय? काही खास नाही. मी आय गो विथ द वेदर. कारण आता एक अशी स्टेज आलेली आहे माझ्या आयुष्यात की जे येतं ते मला आवडलं तरच मी घेते. आता त्याची धावपळ किंवा मला काही कोणाला प्रूफ करायचं नाही की मी किती चांगली अभिनेत्री आहे किंवा मी किती वाईट अभिनेत्री आहे ना स्वतःला. अशी स्टेज एक नंतर मिड लाईफची जी मजा असते ती मी घेते डेफिनेटली. मला वाटतं खरोखरच ज्या मनस्वीपणे तुम्ही रंगभूमी केली, ज्या मनस्वीपणे अभिनय केलात आणि या सगळ्या कलाक्षेत्रात वावरला, तितक्याच मनस्वीपणे तुम्ही हे थोडंसं थांबून एका क्षणी शांतपणे आयुष्य घेताय. तुमच्या पुढच्या कारकिर्दीकरता मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही इथे आलात, खरोखरच दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आजचा हा कार्यक्रम आपण इथे संपूयात. दिलखुलासच्या पुढच्या भागामध्ये आपण असंच भेटणार आहोत एका नामवंत व्यक्तीला आणि जाणून घेणार आहोत, दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत